नमस्कार मित्रांनो, मी प्रेम आणि आज आपल्यासोबत Hyundaiची नवीन ग्रँड ॲटिनिओस जिला मला ऑन करून पूर्ण 1 वर्ष. तर 1 वर्ष जवळपास 2-3 महिने वरती झाले आहेत. 1 वर्षाच्या मार्चच्या 2023मध्ये ही गाडी मी घेतली होती. गाडी घेण्याचं कारण असं, आता काय होतं, एकतर त्यावेळेस ही गाडी नवीनच आली होती, एकदम म्हणजे असं फेसलिफ्ट Hyundaiने लॉन्च केलं होतं. तर बाकीच्या गाड्यांचा थोडासा विचार होता, जसं की टाटाची पंच आहे, अल्ट्रॉस देखील आहे, सुझुकीची बलेनो झाली, ती टोयोटाची ग्लान्झा, त्या दोन्ही गाड्या जवळपास लुकला सेमच आहे. एक मला तर वाटतं फक्त कंपनीचा डिफरन्स असेल. त्या गाड्यांचा आपण विषय लांब ठेवू. तर आज आपल्यासमोर Hyundaiची नवीन ग्रँड ॲटिनिओस, जिला मला वापरून होत आहेत पूर्ण 1 वर्ष. 1 वर्ष झाल्यानंतर विषय काय होतो, बरेचसे प्रॉब्लेम्स, वेगवेगळे प्रॉब्लेम गाडीमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. जसं की पहिला प्रॉब्लेम असतो लवकर टायर वगैरे खराब होणं गाडीचे. जसं की आता एखादा समजा फॉग लॅम्प असेल किंवा बल्ब इंडिकेटर्स असतील, ते तुमचे व्यवस्थित काम करत नाही, किंवा तुमचे जे वायफर्स असतील ते काम करत नाही. तर अशा किरकोळ ज्या म्हणजे गोष्टी असतात त्या तुम्हाला त्रास देतात. तर जसं की आता माझा जो एक्सपिरियन्स आहे मी आज तुमच्यासोबत शेअर करतो आहे. तर सगळ्यात आधी आपण पाहू ह्या गाडीचे पॉझिटिव्स. तर पहिलं पॉझिटिव्ह असं आहे की गाडीचे जे लुक्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात. जसं की आता तुम्ही समोरनं पाहताय, गाडीत एकदम मोठा चेंज झालेला आहे. तो चेंज वगैरे मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेल. पण एक पॉझिटिव्ह आपण जर पाहिलं गेलं तर या ठिकाणी तुम्हाला भेटतात प्रोजेक्टर्स. आतमध्ये हॅलोजनच वर्क करतं. तर या ठिकाणी तुम्हाला हॅलोजन बल्बमध्ये इंडिकेटर, आणि खाली जर तुम्ही आले तर तुम्हाला पाहायला भेटतील नवीन DRLs, जे की व्हाईट कलरमध्ये एकदम भारी दिसतात. रोड प्रेझेन्स पण चांगला येतो या DRLमुळं. आणि जर ही जी बंपर ग्रिल तुम्ही पाहायला गेले तर पूर्ण ग्लॉसी ब्लॅक कलरमध्ये, जेणेकरून गाडीची जी विड्थ आहे ती वाढलेली आहे. जरा 1 मिनटं. तर दुसरं पॉझिटिव्ह जर तुम्ही पाहायला गेले तर गाडीचे व्हील्स आहे, जे आधी जुन्या ग्रँड ॲटिनिओसमध्ये तुम्हाला 14 इंचेसचे व्हील्स पाहायला भेटायचे, आता तुम्हाला कुठंतरी 15 इंचेसचे या ठिकाणी व्हील पाहायला भेटतं. ते पण एक निगेटिव्ह गोष्ट यांनी केली ती तुम्हाला नंतर सांगेल. पण एक पॉझिटिव्ह विषय असा आहे की या गाडीचे जे ॲलॉयसारखे तुम्हाला दिसत आहे, ते ॲक्च्युली हे जे ते हे ॲलॉय वगैरे काहीच नाही. हे तुम्हाला फक्त या ठिकाणी स्टील व्हील तुम्हाला या ठिकाणी भेटते, एक कवरच म्हणा तुम्ही, पण दिसायला एकदम लुक्सला वगैरे एकदम ॲलॉयसारखे वाटतं ते. आणि जर बॅक साईडला आले तुम्ही, या ठिकाणी तुम्हाला कनेक्टिंग टेल लॅम्प भेटते. फक्त ही जी LEDचा एवढाच पार्ट हा चालू राहतो. या ठिकाणी कनेक्टिंग जी लाईट आहे ती काय चालू होत नाही, फक्त तुम्हाला एवढा पोर्शन जो येतो या पोर्शनमध्ये तुम्हाला लाईट भेटते. आणि जर खाली जर ब्रेक लॅम्प वगैरे आपलं ते युनिट, ते ॲक्च्युली जी जुनी ग्रँड ॲटिनिओस आहे तिच्यासारखंच दिलेलं आहे. फक्त चेंजेस एवढे केले ते की फक्त तुम्हाला मध्ये जी कनेक्टिंग टेल लॅम्प आहे ते तुम्हाला दिलेलं आहे. यांनी या ठिकाणी लाईट का दिली नाही याचं कारण मला माहीत नाही. जसं की तुम्ही आत्ता व्हेन्यू पासाल नवीन Hyundaiची, त्याच्यामध्ये तुम्हाला कनेक्टिंग लाईट्स भेटतात आहे, पण या हॅचबॅक सेगमेंटमध्ये त्यांनी दिलेलं नाही. बहुतेक याचं कारण त्यांनी नक्की काय एक्सप्लेन नाही केलं. जसं की तुम्ही टॉप मॉडेल जरी पाहिलं, हे गाडीचं ॲक्च्युली सेकंड टॉप मॉडेल आहे. सेकंड टॉप मॉडेलमध्ये त्यांनी मागचे टेल लॅम्प जे आहे ते काही कनेक्टिंग दिलेलं नाहीत, फक्त एक LEDचं सेटअप तुम्हाला त्या ठिकाणी भेटतं. आणि आता बोलूया आपण तिसऱ्या पॉझिटिव्हबद्दल. जर गाडीचं तिसरं पॉझिटिव्ह बोलायचं जर झालं तर तुम्हाला आता इंजिनबद्दल मी तुम्हाला माहिती देतो. इंजिनबद्दल तर मला एवढी काही खास माहिती नाही, पर 1.2 कापा इंजिन तुम्हाला या ठिकाणी Hyundai ऑफर करते. आणि सोबतच जर बोलायचं झालं, आणि 113 Nm टॉर्क तुम्हाला या इंजिनमध्ये दिलेला आहे. तसंच 83 bhp म्हणजे 83 bhp हॉर्स पॉवर तुम्हाला या ठिकाणी भेटते. जास्त मला काही माहिती नाही आहे या इंजिनबद्दल, तरी तुम्हाला जी मला शॉर्टमध्ये माहिती आहे, 4 सिलेंडर इंजिन या ठिकाणी तुम्हाला भेटतं. तर ठीक आहे. इंजिनचं जर बोलायचं झालं, बोनेट चांगलं म्हणजे जड आहे. जसं की आता सुझुकीच्या वगैरे गाड्या आहेत, त्या गाड्यांचं कसं बोनेट वगैरे हलकं राहतं, तर या गाडीचं बोनेट तसं जड आहे. आणि कम्पेअर टू सुझुकी ओनली, जर तुम्ही टाटा वगैरेमध्ये आणलं तर थोडंसं टाटाचं कुठं ना कुठं तरी हेवी असू शकतं बोनेट. चालते का? तर मित्रांनो, येऊया आपण आत्ता इंटेरियरमध्ये. तर इंटेरियरमध्ये आल्यानंतर आपण सर्वात आधी पाहतो की गाडीचे क्लस्टर, जे की आता चेंजेस Hyundaiने केलेले आहेत. जसं की आत्ता हा जो क्लस्टर तुम्ही पाहताय, हा जुन्या क्रेटामध्ये होता. जसं की आत्ता जी नवीन क्रेटा आहे त्याच्यामध्ये कुठंतरी तुम्हाला डिजिटल पाहायला भेटतो. पण जुनी जी क्रेटा जी लोक वापरत असतील त्यांना माहीत असेल की हा जो क्लस्टर होता तो जुनी क्रेटामध्ये एकदम आणि याच्यामध्ये काहीच म्हणजे डिफरन्स नाही, एकदम म्हणजे असं सिमिलर तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. कुठं ना कुठं तरी थोडेसे शेपमध्ये चेंजेस असतील. बाकी जर पाहायला गेलं, MID वगैरे सेम दिलेली आहे, फक्त फ्युचर्स आता तुम्हाला वेगळे भेटतात. तर आपण बोलूया याच्या फ्युचर्सबद्दल. तर आता कंट्रोल्स तुम्हाला कुठनं भेटतात. आता समजा आपली MID तर ऑपरेट तुम्हाला या ठिकाणी इथनं करायची आहे, जी की एकदम सोपी आहे. तुमचा समजा आता स्टेअरिंगवरती हात, तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने अगदी अंगठ्याने किंवा ह्या बोटाने सुद्धा तुम्ही असं कंट्रोल करू शकता. तर बोलायचं झालं तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या स्लाइड्स भेटतात. जसं की आता तुम्ही ॲव्हरेज वगैरे तुम्ही पाहू शकता, मायलेज तुम्ही म्हणा, ॲव्हरेज म्हणा, तुम्ही पाहू शकता की किती किलोमीटर्स वगैरे झालेले आत्ता गाडीचे.
किती दिलं आहे गाडीने, समजा आता 16चं दिलं आहे. आणि हां, तर मायलेज कुठं ना कुठं कमी भेटण्याचं कारण असं की आता समजा माझ्या हातात गाडी असली किंवा पप्पांकडे जर गाडी असली, जास्त करून पप्पा चालवतात, तर मी कधी ना कधी तरी आपलं कॉलेजला नेत असतो. कॉलेजचं अंतर आहे जवळपास 20 किलोमीटर, येऊन जाऊन 40 किलोमीटर होतं. तर मला देते एक 16 ते 17चं ॲव्हरेज. पण ज्यावेळेस पप्पांच्या हातात गाडी असते, पप्पा कसं 2000 RPM पर्यंत गाडी नेतात एक तर म्हणजे कसं थोडंसं मायलेजचा त्या ठिकाणी तुम्हाला फरक पाहायला भेटतो. जसं की आता पप्पांच्या हातात गाडी असली तर कुठे ना कुठे तरी लॉंग रूटला आरामात 19 ते 19 धरून चलो आपण, 19चं मायलेज तुम्हाला आरामात तुम्ही क्लेम करू शकता. आणि जसं की आता समजा माझं 20 वय, तर 20 वय म्हणजे कसं थोडंसं गाडी थोडी पळवायचा म्हणजे मूड असतो, म्हणजे थोडंसं जोश येतो. अचानक काय होतं ते माहीत नाही, परंतु म्हणजे कसं एक आपण गाडी पळवतो त्या मनाने. आता एकदम रिअल तुम्हाला सांगतोय, तर माझ्या अनुभवानुसार समजा मी जी गाडी जशी पळवतो तशी 3000 RPM पर्यंत मी गाडी नेतो, तर मला कुठं ना कुठं तरी मायलेजचा फटका बसतोय असं म्हणायला काय हरकत नाही. कारण आत्ता तुम्हाला या ठिकाणी दिसतंय. बरं ठीक आहे, आपण ते बोलू आपण मायलेजबद्दल. तर मायलेजचं तुम्हाला जर बोलायचं झालं तर गाडी एकदम परफेक्ट आहे. सिंगल हँड ड्राईव्ह असेल, तुम्ही एक 2000 पर्यंत RPM पर्यंत जर तुम्ही गाडी पळवताय एकदम व्यवस्थित सायलेंटली म्हणजे शांत डोक्याने जर तुम्ही गाडी चालवताय न ओढताना करता, तर तुम्हाला आरामात कुठं ना कुठं 21चं सुद्धा तुम्ही ॲव्हरेज क्लेम करू शकता. 22पर्यंत सुद्धा क्लेम केलेलं आहे. लास्ट आम्ही हायेस्ट 24चं क्लेम केलं होतं पेट्रोलमध्ये. गाडी पेट्रोलच आहे, CNG पण तुम्हाला या ठिकाणी भेटतो, पण आमचा ऑप्शन थोडासा वेगळा होता, त्यामुळे आम्ही पेट्रोलच गाडी घेतली. तर बोलूया आपण MIDीबद्दल. या ठिकाणी तुम्हाला वेगळे जे फीचर्स ॲड झालेले आहेत, आणि जसं की आता आपण स्लाईड चेंज करतो या बटननी, या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतं TPMS, जे की तुमचा टायरची आता प्रत्येक टायरमधली हवा आहे, किती हवा आहे किती नाही तुम्हाला या ठिकाणी शो करतं प्रत्येक 4ही चाकातली. जसं की आपली इथं गाडी छोटीशी गाडी तयार झालेली आहे, या ठिकाणी तुम्हाला 4ही साईडला डिजिटलमध्ये तुम्हाला शो करणार किती गाडीत हवा आहे. समजा 35 35 35 35 काय असेल तुमची XYZ, ती हवा तुम्हाला या ठिकाणी शो केली जाते. तर अजून काय आपल्याला पाहायला भेटतील, आता इथे झाले आपले डोअर झाले, लाईट झाले, परत सर्व्हिस वगैरे काय सर्व्हिस इंटरव्ह्यू, अदर फ्युचर्स, लँग्वेज झाली आपली, रिसीट. समजा तुम्हाला काय रिसीट वगैरे करायचं असेल तर याचे असे बरेचसे फ्युचर्स तुम्हाला या ठिकाणी भेटतात. आपण ते नंतर पाहूया, एक व्हिडिओ बनवेल स्पेशल मी फ्युचर्स, ऑपरेटिंग वगैरे गाडीची कशी. जर चांगला फीडबॅक आला समजा या व्हिडिओला तर थोडासा विचार करू ते म्हणजे बनवूच आपण ते व्हिडिओ, त्यात काय हरकत नाही. पण क्लस्टरचं जर बोलायचं झालं, लाईट, हां आता तुम्ही म्हणणार या डिस्प्ले थोडासा म्हणजे लाईट्स थोडीशी डिम आहे, किंवा आता हा जो आपला डिस्प्ले आहे ती थोडी लाईट डिम वाटते, असं काही कारण नाही. मीडियम करून ठेवलेली. या ठिकाणी तुम्हाला इथनं जी सेटिंग आहे, तुम्ही सर्व काही ऑपरेट करू शकता या सेटिंगमधनं. जसं की तुमची लाईट कमी जास्त करायची, XYZ, तुम्हाला काही अडचण असली तुम्ही या ठिकाणी सिम्पली टचद्वारे किंवा बटन्स दिलेले आहेत, या ठिकाणी देखील तुम्हाला बटन्स दिसत आहेत, आणि इथे देखील तुम्हाला बटन्स आहेत. तुम्ही बटनद्वारे टच स्क्रीनद्वारे तुम्ही आरामात ऑपरेट करू शकता. याबद्दल तुम्हाला 1% अडचण वगैरे येणार नाही. सॉरी, मेनूमध्ये जायचं मला. तर मेनूमध्ये गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता हँग वगैरे होण्याचं कारणच नाही. तुम्ही या ठिकाणी USB पोर्ट इम्पोर्ट करू शकता आरामात. वायरलेस कनेक्शन जर तुम्हाला भेटत नाही, फक्त तुम्ही ब्लूटूथ कनेक्ट करू शकता. जर तुम्हाला अँड्रॉइड ॲपल जर कनेक्ट करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला USBचा सेटअप भेटून जातो. 12 वोल्टचं सॉकेट या ठिकाणी तुम्हाला भेटतं. सोबतच C टाईपचं तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. आणि इथं जर बोलायचं झालं तर टॉप मॉडेलमध्ये तुम्हाला जे की कुठेतरी मला या ठिकाणी निगेटिव्ह वाटतं, जसं की आता बोलायचं झालं कॉस्ट कटिंग भरपूर केलेली आहे गाडीमध्ये. या ठिकाणी कुठेतरी एक द्यायला पाहिजे होता वायरलेस चार्जर म्हणा. जर या गाडीमध्ये ॲलॉय भेटत नाही तर वायरलेस चार्जर या ठिकाणी पाहिजे होता. ठीक आहे, आता समजा कनेक्ट जर करायचं झालं तर इथनं मागचा माणूस कनेक्ट करतोय, किंवा तिथं 12 वोल्टचं सॉकेट आहे, त्याला ते सॉकेट वगैरे जोडून मग ते कनेक्ट करण्यापेक्षा तो कुठेतरी मला निगेटिव्ह पॉईंट वाटतोय. एकच या ठिकाणी तुम्हाला USB पोर्ट भेटतोय. ठीक आहे, याच्यामध्ये आपण आपलं काम चालून जातं. आणि या ठिकाणी जर बोलायचं झालं, इथं तुम्हाला थोडीशी जागा भेटते, जेणेकरून तुम्ही इथं छोटा मोबाईल वगैरे तुम्ही काही ठेवू शकता. मोबाईल झालं, पर्स झालं, तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता. तर स्टेअरिंगमध्ये तुम्हाला जर आता चेंजेस पॉझिटिव्ह कसं आहे, आता टिल्ट तुम्हाला भेटतं, फक्त खालीवर तुम्ही ॲडजस्ट करू शकता. आणि ह्या ठिकाणी जर तुम्ही आले तर तुम्हाला पाहायला भेटते, आता इथं तुम्हाला थोडासा मोबाईल वगैरे ठेवायला तुम्हाला जागा भेटते. आणि ग्लोबलस देखील आहे या गाडीमध्ये. म्हणजे एवढं काय याच्यात जास्त काय आम्ही ठेवत नाही सामान. ठीक आहे, थोडंफार आहे, आता डॉक्युमेंट्स वगैरे असतात गाडीचे बसून जातात, आरामात ठेवू शकता तुम्ही. आणि ही जागा खूप चांगली, मोबाईल वगैरे तुम्ही गोगल वगैरे काही ठेवू शकता. फक्त एक कमी ती इथं आर्मरेस्टची.
आर्मरेस्ट गाडी यांनी का दिली नाही हुंडाईने मला ते अजून माहीत नाही. आता बरेचसे जण ऑनलाईन वगैरे मागून किंवा एखाद्या सर्व्हिस सेंटरमध्ये बाहेरनं ते इथे इन्स्टॉल करतात. ठीक आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला बॉटल होल्डर तुम्हाला भेटतं, ए सीचं तुम्हाला ए सी सॉकेट तुम्हाला या ठिकाणी भेटतात. आणि याच्याबद्दल जर बोलायचं झालं हे तुम्हाला मॅन्युअली ॲडजस्टेबल आहे. गाडी तशी चांगली आहे. समोरनं जो कोणी ड्राईव्ह करतो आरामात 5.5 फुटाचा जर माणूस असेल तर तो देखील गाडी एकदम मस्त चालू शकतो. तुम्ही म्हणसा ना गाडीचं इंटेरियर तर तेच दिसतंय आम्हाला, वेगळं काय गाडीचं इंटेरियर तर तेच आहे. गाडीचं इंटेरियरमध्ये चेंज काय झालं, जे की तुमचे फ्युचर्स आहेत ते चेंज झालेले आहे. आणि हे चांगले पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे पॉझिटिव्ह विषय असा की हे फ्युचर्स गरजेचे होते जे की या गाडीमध्ये ॲड नव्हते. ते आता ह्युंडाईने कुठे ना कुठेतरी थोडासा विचार करून फेसलिफ्ट काढून एकदम फ्युचर्सची भर करून टाकलेली आहे. आणि जे की गरजेचे फ्युचर्स होते त्या या ठिकाणी टाकलेले आहेत. आणि जर ए सीबद्दल जर बोलायचं जर झालं तर ए सी तुमचं आता कूलिंगच्या बाबतीत एकदम चांगलं आहे. थोडंसं तुम्ही काच जर खाली घेतला एक मिनटं जरी तुम्ही काच खाली घेतली उन्हात, समजा गाडी उभी आहे, 1 मिनटं काच खाली घेऊन तुम्ही गाडीचा ए सी ऑन केला थोडा वेळ, परत काचावरती घेऊन तुमचं टेम्परेचर लगेच गाडीचं आतलं जे आहे ते थंड होतं. ए सीचा जो इफेक्ट तुम्ही पाहू शकता. तर येऊया आपण सेकंड रोमध्ये, जो की गाडीचं मागची सीट आहे आपलं. या ठिकाणी आल्यानंतर आपण सर्वात आधी काय पाहतो जे की बसायची जागा आहे, स्पेस, आपलं अंतर किती राहतं यामध्ये. तर आता माझी हाईट आहे 5.9 इंच. ठीक आहे. 5.9 माझी हाईट आहे. तर आता तुम्ही पाहू शकता मी एकदम रिलॅक्समध्ये बसलेलो आहे. जसं की आता माझं पायाचं अंतर आहे इथपर्यंत जर आता तुम्ही पाहिलं माझे पाय पूर्ण, समजा आता मी असे पाय आहेत, माझी सीट माझ्या हाईटनुसार ॲडजस्ट आहे. पुढचं तुम्ही पाहू शकता मी आता पुढं बसलो होतो. ठीक आहे. एकदम कम्फर्टेबल मी बसलो होतो पुढं. आणि मागं समजा माझ्या लगेच मागं एक समजा माणूस बसतोय, समजा आता मी बसलोय, तर तुम्ही पाय एकदम आरामात तुम्ही पसरू शकता पुढच्या सीटाखाली. पायाला वगैरे कसली अडचण नाही. समजा 4 माणसं तर म्हणतोय मी, 4 माणसांसाठी ही गाडी एकदम ओके आणि एकदम कम्फर्टेबल आहे. जर 5वा माणूस बसतो झाला, समजा एखादा मुलगा, छोटा मुलगा वगैरे असेल, तर कुठं ना कुठे त्याची हाईट थोडीशी म्हणजे 4.5 फूट जर असेल तर तो पण सुद्धा एकदम निवांत बसू शकतो मध्ये. काही अडचण येणार नाही. स्पेस पण गाडीचा भरपूर आहे. वेट जर पाहिली गाडीची ती पण ठीक आहे, ठीकठाक म्हणेल मी, एकदम व्यवस्थित नाही असं म्हणेल, ठीकठाक आहे. पण ही गाडी जर 5 जणांचं सांगतो मी, 4 जण जर बसवायची असेल तर एकदम व्यवस्थितपणे तुम्ही बसू शकता. बाकी काय तुम्हाला अडचण तर येणार नाही. मध्ये तुम्हाला एक सिंगल युनिट भेटते बल्बचं, दोन्ही तुम्हाला रोमध्ये ॲडजस्ट करावं लागेल. ठीक आहे. तसा उजेड तुम्हाला दोन्हीकडे पडतोय, एवढी काही अडचण येत नाही. खाली तुम्हाला त्या ठिकाणी ब्ल्यू लाईट तुम्हाला भेटते, आता ती तुम्हाला दिसणार नाही उजेडामुळे, ते सांगायचं राहिलं. आणि बोलायचं जर झालं तर तुम्ही आता मागं पाहू शकता 4 जण आरामात बसतात. आपले जे हेडरेस्ट आहेत त्या फिक्स आहेत. आणि या ठिकाणी तुम्हाला पार्सल ट्रे भेटतोय, जे की आता तुम्ही छोटंसं तुम्ही बॅग वगैरे म्हणा, काही तुमचे जे फळ वगैरे असतील किंवा बाजारात गेले, मार्केटमध्ये गेले, छोटीशी काही तुम्ही वस्तू घेतली, या ठिकाणी तुम्ही आरामात ठेवू शकता. आणि जर तुम्हाला मागचा व्ह्यू जर पाहायचा असेल तर तुम्हाला ग्लास पण चांगली एकदम मोठी दिलेली, जेणेकरून तुम्ही मागचा व्ह्यू आहे तो एकदम आरामात आणि इझिली तुम्ही पाहू शकता. समजा तुमचा IRVM आहे, या ठिकाणी तुम्ही IRVM मध्ये पण तुम्ही एकदम, आता तुम्ही पाहताय जसं की तुम्ही IRVM मध्ये पण तुम्ही जो मागचा व्ह्यू आहे तो तुम्ही एकदम क्लिअरली पाहू शकता. तर आउटसाईड इनसाईड आपण दोन्ही गोष्टी क्लिअर केल्यात बऱ्यापैकी. पॉझिटिव्ह निगेटिव्ह जो काय मला अनुभव आला तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. ठीक आहे. तर आता आपण बोलू सरळ किमतीबद्दल. तर किंमत काय गाडीची 8,58,000 ऑन रोड. मार्च 2023ला मी गाडी घेतली होती. मी परत एकदा सांगतो, पेट्रोल गाडी आहे, सेकंड टॉप मॉडेल, ह्युंडाई ग्रँड आयटेन निओस, जे की स्पोर्ट नावाने येतं. ह्युंडाई ग्रँड आयटेन निओस स्पोर्ट नावाने, परत एकदा सांगतोय, 8.5 लाख रुपये धरून चाला. तुम्ही जर ॲसेसरीज वगैरे जर तुम्हाला घ्यायचे असतील तर कुठं ना कुठं तरी तुमचे 20 ते 25,000 ॲड होण्याची शक्यता आहे. आम्हाला ही गाडी टोटल बसलेली 8,58,000, 8,58,000 ऑन रोड ही गाडी आम्हाला बसलेली आहे. ऑन रोडमध्ये आम्ही आता समजा 8,58,000 ही गाडी सफिशियंट आहे की ही किंमत. आणि समजा जो याला ओनर आहे तो काय अनुभव करतोय, तर आता माझा जरा एक्सपिरियन्स सांगायचा झाला, प्रीमियमनेस यांनी कुठेही कमी ठेवलं नाही या गाडीबद्दल. छोटं सेगमेंट आहे, सिटी कार आहे, तुम्ही सिटीमध्ये कशी याला ऑपरेट करू शकता. एकदम मस्त तुम्हाला एक मायलेज देखील तुम्हाला गाडी चांगल्या पद्धतीने देते. आणि सिटीमध्ये जर गाडी चालवायची असेल तर कसली अडचण तुम्हाला या ठिकाणी येणार नाही. म्हणजे काय होतं, बऱ्याचशा काहींच्या गाड्यांच्या थोडीशा ते वेट जास्त असते, जसं की बेलेनो झाली आहे, अल्ट्रॉ झाली आहे, त्यामध्ये कसं थोडंसं कुठं ना कुठं तरी थोडीशी गाडी वेट जास्त पाहायला भेटते. आणि थोडीशी कुठं ट्रॅफिकमध्ये तुम्हाला अडचण येते. तसं या गाडीत जर पाहिलं झालं 4 जण अरे तुम्ही आरामात बसू शकता यामध्ये. कसं आहे मित्रांनो, 4 जण तुम्ही आरामात बसू शकता. परत
जर बोलायचं झालं, गाडीची वेट पण कमी आहे आणि ट्रॅफिकमध्ये इझिली गाडी निघते. पुढे एक रिक्षा असेल, मागं समजा ही गाडी असेल, आरामात गाडी निघते. 2 मोटरसायकल असेल, जर 2 मोटरसायकली पुढे बसतायत तर समजायची तुमची गाडी पण बसते. तर एवढं म्हणजे छोट्या जागेमध्ये ही गाडी देखील एकदम परफेक्टली निघते. तुम्हाला आता सगळे कंट्रोल्स वगैरे, फीचर्स वगैरे ॲड झालेले आहेत. हिल असिस्ट कंट्रोलला असेल, म्हणजे आता समजा सडाला ट्रॅफिक आहे, सडाला तुम्हाला गाडी थांबवायची परत पुढं न्यायची, तर बऱ्याचशा गाडी त्या ठिकाणी होल्ड होती गाडी तुमची. समजा आता तुम्हाला गाडी पुढे घ्यायची, ट्रॅफिकमध्ये थांबला, पुढच्या गाड्या सुटल्यात, पण तुम्हाला पण पुढे घ्यायची, तर गाडी तुमची त्यावेळेस मागं नाही जाणार. न मागं आहे तर तुमची गाडी हाय त्या पोझिशनवरनं पुढं जाणार. याला म्हणतात आपण हिल असिस्ट कंट्रोल. बाकी तुम्हाला आणि सेफ्टी आता 2 स्टार आहेत, पण त्या पद्धतीने मला 2 स्टारपेक्षा तर किमान 4 स्टार तरी सेफ्टी रेटिंग या गाडीला आत्ता भेटली पाहिजे. कारण टॉप मॉडेलमध्ये जर बोलायचं झालं तर तुम्हाला 6 एअरबॅग्स या ठिकाणी भेटतात. जसं की आपल्या गाडीमध्ये 4 एअरबॅग्स आहे. ह्या साईडला इथे एक आपल्याला एअरबॅग भेटते, पुढे ज्या 2 आणि या शिटापाशी एक, असे तुम्हाला टोटल 4 एअरबॅग्स भेटतात. जेणेकरून आणि जर गाडीची बिल्ड क्वालिटीचं जर बोलायचं झालं तर बाकीची कंपनी जी आता तुम्हाला माहिती आहे खूपच बदनाम आहे, तर त्या कंपनीपेक्षा 2 पटीने म्हणून मी 2 पटीने गाडीची बिल्ड क्वालिटी एकदम चांगली आहे. 4 स्टार तरी माझ्या एक्सपिरियन्सनुसार, आता जी मी गाडी वापरतोय समजा माझ्याकडनं 1-2 ठिकाणी टच झालेली गाडी, तर त्या पद्धतीने गाडीची बिल्ड क्वालिटी एकदम चांगली आहे. गाडीची डिझाईन देखील चांगली आहे. आपण येऊ थोडंसं बाहेर गाडीची, तुम्हाला परत एकदा मी गाडीची डिझाईन दाखवतो. तर गाडीची डिझाईन देखील तुम्ही आता परत एकदा पाहू शकता. आता मी बऱ्याच गोष्टी तुम्हाला ज्या मला एक्सपिरियन्स मी केलेल्या आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. जसं की आता DRL वगैरे झाले, आपले फ्रंट गाडीचे लुक्स वगैरे झाले, तर एक नक्कीच तुम्हाला माझ्या व्हिडिओद्वारे तुम्हाला आयडिया भेटून जाईल की समजा आता तुम्ही जे कन्फ्युजन तुमचं थोडंसं कुठंतरी कमी होऊ शकतं गाडी घेण्या बाबतीमध्ये. जसं की आता तुम्ही या व्हिडिओमध्ये जेवढी इन्फॉर्मेशन पाहिली ती कुठं ना कुठं तरी एक रिअल एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. वन्स अगेन